खमंग खानदेशीकडून आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप गोड-गोड अशा शुभेच्छा. तर मंडळी ऐकलात ना आवाज? हे चविष्ट खारे शंकरपाळे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत. अर्ध्या किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये आज मी रेसिपी तुमच्यासोबत भरपूर टिप्ससह शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. नमस्कार मंडळी. मी रोजच्या आपल्या सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. आज आपण जरासुद्धा मैद्याचा वापर न करता रोजच्या वापरायच्या आपल्या चपातीचं पीठ जे असतं गव्हाचं पीठ, त्यापासून अगदी खुसखुशीत असे शंकरपाळे तयार करणार आहोत. त्यासाठी 4 मध्यम वाटा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची खुसखुशीत शंकरपाळे होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण हे पीठ जे घेतलेलं आहे गव्हाचं, ते गाळून घेणार आहोत. तर गाळून घेतल्यामुळे काय होतं, गव्हाचं पीठ अगदी मोकळं असं तयार होतं आणि मोकळ्या पिठाचे शंकरपाळे खूप छान असे खुसखुशीत असे तयार होतात. त्यामुळे ही स्टेप महत्त्वाची आहे. सर्वप्रथम गव्हाचं पीठ आपण गाळून घेणार आहोत. 4 मध्यम वाटा गव्हाचं पीठ आपण गाळून घेतलेलं आहे. त्यासाठी आपण 1 वाटी बारीक रवा घेणार आहोत. तर याला चिरोटी रवा असं देखील म्हणतात आणि ह्या बारीक रव्यामुळे आपली जी शंकरपाळी आहेत, ती अतिशय छान खुसखुशीत अशी तयार होतात. त्यामुळे बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला. जाड रवा असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. शंकरपाळे छान मसालेदार होण्यासाठी आणि जिभेची चव वाढवणारे असे होण्यासाठी आपण त्यामध्ये एक मसाला घालून घेणार आहोत. त्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊ. सर्वप्रथम या ठिकाणी पोहे खायचा अर्धा चमचा काळे मिरे घेतलेले आहेत. ते आपण खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर असे कुटून घेणार आहोत. मिक्सरमध्ये आपण यातलं कुठलाही जिन्नस बारीक करणार नाही आहोत. कारण काय होतं, की मिक्सरमध्ये खूप बारीक अशी पूड तयार होते आणि त्यामुळे आपले शंकरपाळे काळे होण्याची किंवा काळसर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी खलबत्त्यामध्ये सगळे मसाले कुटून घेणार आहोत. याचप्रमाणे आपल्याला ओवा देखील घेतलेला आहे बघा. तर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. अर्धा चमचा आपलं रोजचं जिरं घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला याची भरड तयार करून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये. बघा, सगळे मसाले आपण खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घेतलेले आहे आणि ह्या तिघही मसाले म्हणजे मिरे, जिरं आणि ओवा हे जाडसर कुटून रेडी झालेले आहे. पुढे आपण मगाशी तयार करून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि रव्याचं जे मिश्रण होतं, त्यामध्ये आपण कुटून घेतलेले मसाले घालून घेऊयात. तर कुटून घेतलेले मसाले घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर मिठाचे प्रमाण अगदी व्यवस्थित असे ठेवायचे आहे, कारण खारट शंकरपाळे आहेत, त्यामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. पुढे सगळे कोरडे जिन्नस म्हणजे मसाला आणि गव्हाचं पीठ, रवा हे सगळं आपण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं आपलं मिश्रण तयार होईल. पुढे शंकरपाळे अतिशय खुसखुशीत होण्यासाठी तेलाचं मोहन घालणं फार आवश्यक आहे. त्यासाठी अर्धी वाटी तेलाचं मोहन आपण घालणार आहोत. जर आपण चमच्याच्या सहाय्याने जर मोजलं तर 5 चमचे आपले रोजचे पोहे खायचे जे चमचे असतात, ते 5 चमचे हे तेल आहे. हे आपण कडकडीत असं गरम करून घेणार आहोत आणि कडकडीत तेलाचं मोहन आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तेल अगदी छान कडकडीत असं गरम झालं आहे. यातून वाफा देखील निघत आहेत. तर तेल आपण पिठामध्ये टाकून घेऊ आणि उलथनं घ्यायचं आहे. उलथण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं तेलाचं मोहन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये. थोडंसं कोमटसर झालं, की हाताच्या सहाय्याने आपण ह्याला व्यवस्थित असं मोहन देऊन घ्यायचं आहे. मोहन द्यायचं म्हणजे काय? पिठाला तेल छान चोळून घ्यायचं आहे. थोडंसं या पद्धतीने दाखवल्या पद्धतीने तेल चोळलं, की मोहन व्यवस्थित असं बसलं जातं आपल्या पिठाला. आणि एकदाच का मोहन व्यवस्थित बसलं, की आपला पदार्थ कधीही चुकत नाही. बघा लाडू बांधला जातोय आणि तुटकन तुटतो देखील आहे. याचाच अर्थ मोहन व्यवस्थित बसलेला आहे आपल्या पिठाला. पुढे पाणी घ्यायचं आहे आणि अगदी घोट-घोटभर पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. पाणी टाकताना थोडं काळजीपूर्वक टाकायचं आहे. अगदी पाणी सुरुवातीला टाकू नका. मी सांगितल्याप्रमाणे घोट-घोटभर पाणी टाका आणि घट्टसर असा पिठाचा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. पिठाचा अगदी पुरीला आपण ज्याप्रमाणे पीठ भिजवतो अगदी घट्टसर असा गोळा मळून रेडी झालेला आहे. बघा अगदी घट्टसर असा गोळा मळलेला आहे. याला आता आपण साधारणतः 15 ते 20 मिनिटं छान असं झाकून ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. भिजवलेल्या कणकेचा जो गोळा आहे, तो छान या ठिकाणी मुरला गेलेला आहे आणि तो त्या तितकाच घट्टसर आहे कारण यामधला जो रवा आहे, तो फुलून आलेला आहे. त्यामुळे असेच घट्टसर असे पीठ आपल्याला अपेक्षित आहे. याचे आता आपण शंकरपाळ्या बनवायला घेऊयात. पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ व्यवस्थित मळून झालं, की त्यातला एक छोटा गोळा काढायचा आहे, मध्यम आकाराचा गोळा आणि याची आपल्याला शंकरपाळ्या तयार करायचे आहेत. तर गोल आपल्या आपण जशी पोळीसाठी कणिक तयार करतो, म्हणजे एक गोळा थोडासा मळून घेतो, त्याप्रमाणे मळून घेतलेला आहे आणि आता आपण यापासून शंकरपाळी लाटायला घेऊयात. एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण शंकरपाळे करायला घेणार आहोत. तर मगाशी आपण तयार करून घेतलेला जो गोळा आहे, तो पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये थोडासा आपण डिप करून घ्यायचा आहे. त्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि
मी एक मार्बलचा पोळपाट घेतला आहे. मार्बलच्या पोळपाटावर शंकरपाळे खूप छान असे होतात किंवा डायरेक्ट ओट्यावर देखील केले तरी चालू शकेल. तर या ठिकाणी एक महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला ही पोळी लाटताना अगदी बारीक अशी पोळी लाटायची आहे, म्हणजे पातळसर अशी पोळी लाटायची आहे. जाडसर लाटू नका, त्याचे शंकरपाळे खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे पातळ पोळी लाटायची आहे आणि या पद्धतीचा माझ्याकडे काटेरी असं या ठिकाणी कापणी आहे. या काटेरी कापणीने मी छान असा आकार येण्यासाठी काटेरी कापणीचा वापर केलेला आहे. आपण साधं पिझ्झा कटर किंवा सुरी देखील घेऊ शकता. शंकरपाळ्यांना छान असा आकार येण्यासाठी किंवा ते पटापट कापले जाण्यासाठी पिठाचा गोळा घट्ट असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे पिठाचा गोळा भिजवताना घट्टच भिजवा. आपण आज गव्हाच्या पिठाचे अत्यंत पौष्टिक असे शंकरपाळे करत आहोत बघा. जरासुद्धा या ठिकाणी मैद्याचा आपण वापर केलेला नाही. त्यामुळे मुलांना अधनं खायला देखील तुम्ही ही शंकरपाळी करू शकता. खूप छान खुसखुशीत अशी राहतात. महिनाभर अगदी तशी तशी राहतात. त्यांना अजिबात वास लागत नाही किंवा ती मऊ देखील पडत नाही. खूप छान अशी राहतात. आपले शंकरपाळे बघा बनवून तयार झालेले आहेत. अगदी परफेक्ट असे हे बघा. तर तळायला घेऊयात शंकरपाळे. तेल व्यवस्थित तापलेले आहे का ते चेक करून बघूया. तर आपले तेल अगदी व्यवस्थित असे तापले गेलेले आहे. अगदी जास्तही नाही आणि अगदी कमी नाही असे मध्यम असे तेल आपले तापले गेलेले आहे. यामध्ये शंकरपाळे सोडून घ्यायचे आहे. तर शंकरपाळे सोडत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम टू हाय करायची आहे. म्हणजे शंकरपाळे छान फुलून येतात आणि छान असे खुसखुशीत असे तयार होतात. एकदाचे शंकरपाळे जाळीमध्ये सगळे सोडून झाली, की मग गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम टू मंद यामध्ये करायची आहे सेट. म्हणजे अगदी छान असे खुसखुशीत तयार होतात. बदामी रंगावर आपल्याला दोघंही बाजूंनी आलटत-पालटत ही शंकरपाळे छान तळून घ्यायचे आहेत. बघा, गॅसची फ्लेम मध्यम टू मंद केलेली आहे आणि आपण हे शंकरपाळे छान खुसखुशीत असे बदामी रंगाचे होईपर्यंत तळून घेत आहोत. अगदी छान असे शंकरपाळे तयार झालेले आहेत आपले. बघा किती एकसारखा यांना रंग आलेला आहे आणि फुलून देखील आलेले आहे छान टम्म असे. काही शंकरपाळे फुलतात तर काही शंकरपाळे नाही फुलत. परंतु ही शंकरपाळी चहासोबत म्हणा किंवा दिवाळीच्या फराळामध्ये अगदी रंगत आणणारी आहेत. नक्कीच ट्राय करून बघा. बघा कसे छान खुसखुशीत झालेत आपले शंकरपाळे. दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे. शंकरपाळे रेडी झालेले आहेत. अगदी परफेक्ट अशा बदामी रंगाचे झालेले आहेत. छान फुलून देखील आलेले आहेत. परफेक्ट शंकरपाळे तयार झालेले आहेत. आपले अतिशय खुसखुशीत असे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे रेडी झालेले आहेत. बघा किती सुरेख असे दिसत आहेत. अगदी एकसारख्या रंगाचे आणि खुसखुशीतपणा म्हणाल तर आवाज तर तुम्ही ऐकलेच असाल ना. तर बघा अगदी महिनाभर देखील हे डब्यामध्ये असेच राहतात. अजिबात तेलकट देखील झालेले नाही आणि आज आपण जे घेतलेलं प्रमाण आहे यामध्ये अगदी परफेक्टली असे अर्धा किलो प्रमाणामध्ये शंकरपाळे तयार होतात. तर ह्या दिवाळीला ह्या पद्धतीने शंकरपाळे नक्की तयार करून बघा. अधनं-मधनं वर्षातून 1-2 वेळा देखील मुलांसाठी तुम्ही शंकरपाळे नक्कीच तयार करू शकता. प्रवासाला नेण्यासाठी देखील उत्तम अशी रेसिपी आहे. तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच रेसिपीला हाईप देखील करा. म्हणजे आपल्या चॅनल पुढे जाण्यास मदत होईल. तर माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान, मस्त-मस्त आणि भन्नाट निरनिराळ्या रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.